मोदींच्या पदरामध्ये आपल्या मतांचं दान टाकलेलं आहे का हे काही वेळातच आता स्पष्ट होईल। तर कोल्हापूरमध्ये पोस्टलच्या मतपेट्या ज्या आहेत त्या आता पोहोचलेल्या आहेत। नक्कीच तर कोल्हापुरातून महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी होणार आहे आणि कोल्हापुरात आता पोस्टल मतपेट्या या पोहोचायला सुरुवात झालेली आहे। सगळ्यात आधी पोस्टल मतं जी आहेत ती मोजली जातील। कोल्हापूरमध्ये पोस्टलच्या मतपेट्या आता पोहोचलेल्या आहेत। ईव्हीएम मशीन्स जे आहेत त्या देखील आणण्यात आलेल्या आहेत आणि त्यांचे सील उघडण्यात आलेले आहेत। 8 वाजता बरोबर या मतमोजणीला सुरुवात होईल। त्याआधी पोस्टल मतं जी आहेत ती मोजली जाणार आहेत। आणि अजून एक महत्त्वाची बातमी आहे, पुढच्या अवघ्या 30 मिनिटांमध्ये देशाचा पहिला कल हाती येणार आहे। पोस्टल मतांच्या मोजणीनंतर प्रत्यक्ष मतांची मोजणी सुरू होणार आहे। पुढच्या अवघ्या 30 मिनिटात देशाचा पहिला कल येईल आणि हा पहिला कल आपण TV9 मराठीवरच पाहणार आहात। नक्कीच तर पोस्टल मतांच्या मोजणीनंतर प्रत्यक्ष मतमोजणीला या ठिकाणी सुरुवात होणार आहे। काउंटडाऊन सुरू झालंय। नेते उमेदवार समर्थकांची धाकधूक आता चांगलीच वाढली। नक्कीच आणि पुढच्या अवघ्या 30 मिनिटांमध्ये देशाचा पहिला कल येईल। पोस्टल मतांच्या मोजणीनंतर प्रत्यक्ष मतांची मोजणी सुरू होणार आहे। 8 वाजता बरोबर या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होईल आणि पुढच्या काही मिनिटात कदाचित आपल्याकडे हा कल येणार आहे। नक्कीच तर पुन्हा एकदा मोदी सरकार येणार की इंडिया आघाडी बाजी मारणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे नेते उमेदवार कार्यकर्ते आणि समर्थकांची धाकधूक आता चांगलीच वाढली आहे। मोदींची लाट पुन्हा असणार की मग इंडिया आघाडी यामध्ये परिवर्तन घडवणार याचं उत्तर देखील या मतमोजणीमधून कळणार आहे। त्याचं काउंटडाऊन सुरू झालंय आणि त्यामुळे नेते उमेदवार समर्थक यांची धाकधूक वाढलेली आहे। हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पोस्टल मतमोजणी आता सुरू झाली आहे। तर हातकणंगलेमधून महत्त्वाची बातमी आहे, या ठिकाणी पोस्टल मतांची मोजणी आता सुरू झालेली आहे। हातकणंगलेमध्ये तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळते आणि आता पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे। तर हातकणंगलेमध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये आता पोस्टल मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी आहेत, धैर्यशील माने आहेत, यांच्यामध्ये ही लढत खरं तर या ठिकाणी होते। हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ही पोस्टल मतं नेमकी कुणाच्या बाजूने जातात यावर पुढचा कल हा अवलंबून असणार आहे। नक्कीच तर हातकणंगलेमध्ये तिरंगी लढत आहे। या ठिकाणी धैर्यशील माने, सत्यजित पाटील आणि राजू शेट्टी असा तिरंगी सामना या ठिकाणी रंगतोय। तर कोल्हापूरमध्ये पोस्टल मतपेट्या आता मतमोजणी केंद्रामध्ये पोहोचलेल्या आहेत। आपण पाहतो या ठिकाणी की थोड्याच वेळामध्ये मतमोजणीला सुरुवात होईल। त्याआधी पोस्टल मतं आधी मोजली जाणार आहेत। नक्कीच तर ही दृश्य आपण पाहतो आहोत। त्याचबरोबर महत्त्वाची बातमी, अगदी थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे। कोल्हापुरात मतपेट्या आणण्यात आलेल्या आहेत। पहिल्यांदा पोस्टल मतांची मोजणी या ठिकाणी शाहू महाराज छत्रपती आणि त्यांच्या विरोधामध्ये विद्यमान खासदार संजय मंडलिक असा जोरदार सामना